मला सगळं माहिती आहे, हे 4 शब्द आपल्या प्रगतीच्या आड तर येत नाहीयेत ना. तुम्ही कधी लक्ष दिलत का, की लहान मुलं एकच गोष्ट 10-10 वेळा बघतात, 10-10 वेळा त्यांच्याबद्दल विचारतात आणि 10-10 वेळा ती करूनही बघतात. त्यांना प्रत्येक गोष्टीचं आश्चर्य वाटतं. म्हणजे अगदी एखादं फूल, पावसाचा थेंब, मुंग्यांची रांग किंवा अगदी आभाळात पडलेलं इंद्रधनुष्य. सगळंच त्यांच्यासाठी नवीन असतं. पण जसजसे आपण मोठे होतो, तसतसं एक वाक्य नकळत आपल्या मनामध्ये घर करून बसतं. अरे हे तर मला आधीच माहिती आहे. आणि कदाचित इथूनच आपलं शिकणं हळूहळू थांबायला लागतं. झेन तत्वज्ञानामध्ये यासाठी एक अत्यंत सुंदर कल्पना आहे. त्याचं नाव आहे शोशीन, म्हणजे नवशिक्याचं मन, बिगिनर्स माइंड. नवशिक्याचं मन म्हणजे अज्ञान नव्हे. उलट कितीही अनुभव असला तरी प्रत्येक गोष्टीकडे नव्या नजरेने, कुतूहलाने आणि खुल्या मनाने पाहण्याची वृत्ती. झेन गुरु सुझुकी यांचं एक सुंदर वाक्य आहे, की नवशिक्याच्या मनात अनेक शक्यता असतात, पण तज्ञाच्या मनात मात्र अगदी थोड्या असतात. कारण अर्थात त्याला वाटत असतं आपल्याला सगळं कळतंय. हे इतकं खरं आहे, की आपण रोजच्या आयुष्यात त्याची अनेक उदाहरणं बघतो. समजा, तुम्ही अगदी 20-25 वर्ष स्वयंपाक करताय, पण एखाद दिवशी तुमची आई किंवा आजी एखादी छोटीशी युक्ती सांगते आणि त्या पदार्थाची चवच संपूर्णपणे बदलून जाते. किंवा तुम्ही अनेक वर्ष एकाच रस्त्याने आपण ऑफिसला जात असतो. पण एखाद दिवशी मुलाबरोबर चालत असताना तो एखाद्या झाडाकडे, पक्षाकडे किंवा छोट्याशा रस्त्यावरच्या त्याच रस्त्यावरच्या मंदिराकडे बोट दाखवतो आणि तुम्हाला जाणवतं, अरे हे तर मी कधी बघितलंच नव्हतं. हा माझाच रस्ता, पण तो आज मला नव्याने काहीतरी एक वेगळं काहीतरी त्याच्यातलं गोवसलं. बदल जगात कमी आणि आपल्या नजरेत जास्ती झालेला असतो. हे फक्त बाहेरच्या जगात नाही, तर हे नात्यांमध्ये, आपल्या कामामध्ये पण घडतं. आपल्याला असं वाटतं, की मी माझ्या जोडीदाराला पूर्ण ओळखतो किंवा माझ्या मुलाचा स्वभाव चांगला मला माहिती आहे. माझ्या मित्रांना मी चांगलं ओळखतो किंवा माझं काम जे गेले मी 30-40 वर्ष करतोय, तेही मला अत्यंत व्यवस्थित येतं. मलाही दवाखान्यात असं बरेच वेळा लक्षात आलंय, की माझे स्टुडंट्स जे नुकतेच डॉक्टर झालेले असतात, ते एखादी गोष्ट अशी काहीतरी आपल्याला शिकवून जातात, की त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं, अरे 25 वर्षाच्या अनुभवानंतर सुद्धा आपल्याला ही गोष्ट लक्षातच नव्हती आली. पण आपल्याला असं वाटायला लागलं, की आपल्याला सगळंच जमलंय, आपल्याला सगळंच येतंय, की तिथेच संवाद थांबतो. कारण आपण ऐकण्याऐवजी अंदाज बांधायला लागतो. शोषीन आपल्याला शिकवतो, की प्रत्येक माणूस रोज थोडासा बदलत असतो. प्रत्येक दिवस एक नव्याने येत असतो आणि प्रत्येक गोष्ट जर नीट बघितली तर रोज नव्याने कळू शकते. इतिहास सांगतो, की मोठे मोठे शोध हे नेहमी त्याच लोकांनी लावले, ज्यांनी जुने प्रश्न नव्या नजरेने विचारले. अनुभव महत्वाचा आहेच, पण कुतूहल त्याहूनही महत्वाचं आहे. कारण अनुभव आपल्याला उत्तर देतो, तर कुतूहल आपल्याला नवीन प्रश्न विचारायला शिकवतं. आणि जो प्रश्न विचारणं थांबवतो, तो शिकणंही थांबवतो. आजच एक छोटासा प्रयोग करून बघूया. आज दिवसभरामध्ये एखाद्या नेहमीच्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक नव्याने बघा. घरातल्या एखाद्या व्यक्तीचं बोलणं किंवा रोजचा चहाचा कप, ऑफिसचा रस्ता किंवा इव्हन आपलाच मोबाईल. स्वतःला एक प्रश्न विचारा, की जर मी हे पहिल्यांदाच अनुभवत असतो, तर मला यात काय वेगळं दिसलं असतं? कदाचित उत्तर आश्चर्यकारक येऊ शकतं. कारण ज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू हा अज्ञान नसतो. मला सगळं माहिती आहे हा भ्रम असतो. म्हणूनच आयुष्यभर विद्यार्थी राहणारी माणसं सतत वाढत राहतात. सो आजचा विचार, नवशिक्या असणं ही कमजोरी नाही, ती आयुष्यभर शिकत राहण्याची सगळ्यात मोठी ताकद आहे. तुम्हाला काय वाटतं? मला नक्की कॉमेंट्समध्ये लिहून कळवा. धन्यवाद.